तुम्ही बाळासाहेबांच्या खासदारकी बघून आणि मला जन्मात अपंग आहे. अच्छा, अपंग आहे तुम्ही? हां, अपंग आहे. ही चाकं कशाला लावली? चाकं नसली तर दोन टाकी मी व्यवस्थित करावं. अपंग असल्यामुळे हे करायला लागले. जर हे जे आहे ना भगवानराव शेवडे, तुम्ही स्वतः नाही का सामनारचे बाळासाहेब, हे म्हणजे बाळासाहेबांच्या प्रेमात तुम्ही केव्हापासून पडला? 2011. 2000? मी 1980 पासून शिवसेनेत आहे. 1980 पासून शिवसेनेत आहे. हो. हां. आणि मी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हां. आदित्य ठाकरे हे जेव्हा एकत्र राहत होते कलानगर वांद्रे, हां. त्यावेळेला मी 11 पत्र उद्धवांना पाठवले. अच्छा. तेव्हा मी ठाकरे शिवसेनेचं काम करतो. मला सभासद पत्र तुम्ही मला, मी शिवसेनेत आहे मग मला द्या, सभासद पत्र द्या. तर त्यांनी काय पाठवलं नाही. एका त्या रस्त्याला पत्र सुद्धा दिलं नाही. का दिलं नाही की माझ्या वडिलांच्या स्मृती तुम्ही साकारात जास्त आहे. याबद्दल तुम्हाला मनपूर्वक किंवा धन्यवाद असं कागदपत्र आज कागद अजून आलेलं आहे. आणि मग एकनाथ शिंदे इथे आले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्यांनी माझ्याबरोबर बघितलं, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदे दोघा दिवशी श्रीकांत शिंदेनी तर माझा असा रुद्राक्षाचा हात असा दाबून बसला आणि म्हणजे काका तुमचं वय? मी म्हणजे आता माझं वय आहे 72 आहे म्हणलं. आणि म्हणलं शिवसेनेचं काम करतो. त्यांना एवढं कौतुक वाटलं. आणि ते म्हणजे तुम्हाला आता आम्ही तुम्हाला काही कमी करून देणार नाही. काय चांगलं रूप आणि तुमच्याच बावनकुळे त्यांनी सुद्धा माझा चंद्रशेखर बावनकुळे केस काही काय येते त्यांनी सुद्धा माझा चांगला सत्कार केला. ते सुद्धा खूप झाले. आम्ही सेम बाळासाहेब दिसतो. तुम्हाला फोटो दाखवतो. बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल. आणि तो तुम्ही? नाही, इथं मी आहे. इथं ओरिजिनल बाळासाहेब आहे आणि दोघांचा चेहरा बघा. आणि तो तुम्ही आहात. सेम सेम सेम, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. कोल्हापूरचा फोटो आहे. राजेश क्षीरसागर आमदार त्यांच्या हॉलमध्ये घेतलेला फोटो आहे. कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, हे कोल्हापूरचा फोटो आहे. अच्छा. आणि हे पेडगावचा फोटो आहे. पेठ वडगाव, कोल्हापूर. पेठ वडगाव. तुम्ही राहायला कुठं आहे? राहायला इकडे बोगद्याच्या बाईक मावटनच्या घालायच्या. तुमचं वय किती आहे? 72. आता वय किती आहे? 72 वर्ष आहे. 252 जन्मतात. 252 जन्मतात. कुटुंबामध्ये कोण कोण आहे? मुलगा आहे, बायको आहे मला, आणि सुनबाई आणि एक नातू आहे. त्या नातू आता 11वी करून कॉलेजला गेला आहे. त्यानं आता चित्र काढले. तुमचं चित्र काढले हातानं? नाही, हे बाळासाहेबांचं काढलं. हां, त्याने काढले. चित्रकार संस्कार शेवडे. माझ्याकडे हा फोटो आहे. 10वी हिंदवी पब्लिक स्कूल सातारा. हा नातू ना तुमचा? हां, नातूनं बाळासाहेबांचं चित्र काढलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे. आणि त्याचा फॅन असल्यामुळं मला सगळ्या म्हणजे ही खंत तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिली की म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे आहेत, किंवा राजसाहेब ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, किंवा आदित्य ठाकरे आहेत, या सगळ्यांशी तुम्ही पत्र व्यवहार केला. साधं नामदारी सभासदत्व द्या म्हणून तुम्ही विनंती केली की मला पक्षाचा सभासद करून घ्या. मात्र ह्या क्षणापर्यंत तुम्हाला सभासद करून घेतलेलं नाही. किमान तुम्ही चांगली बाब करता म्हणून तुम्हाला अभिनंदनाचं 2 ओळीचं पत्र पण नाही. म्हणजे खंत तुम्हाला कायमस्वरूपी राहील. मी तुम्हाला सांगतो का, मी RPIचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. तुमचे
कविता करतात ते. आठवले साहेब. हा हा ते मला खूप चांगले वाटतात. अच्छा. बघितलंय, माझा सत्कार त्यांनी केलाय. तिथं कार्यक्रमाला आलेलं नाही हा तिथे सुद्धा. आणि मी तुमच्या RTIच्या सर्व कार्यक्रमात माझी पहिली सायकल होती. सायकल अच्छा अपंगाची ऐका, त्या सायकलवर मी कार्यक्रमात केलाय. आणि अख्खा सातारा मला बाळासाहेब ठाकरे म्हणतो. शेवडे कोण म्हणत नाही. माझं नाव आहे आपण चहा पीत बोलूया. हा, माझं नाव आहे भगवान शेवडे. हा पण शेवडे कोण म्हणत नाही. ठाकरे म्हणतात. ठाकरेच हा, म्हणतात. बाळासाहेब ठाकरे. रिक्षावाला फोन आला तर तो सुद्धा साईड देत होता. पुरीचं कुठल्याही पुरी गाडी कुठल्याही कशी निघली. हो इकडं कसं आलाय बाळासाहेब तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे या शब्दामध्ये एवढी ताकद आणि वजन आहे. वजन आहे. आणि माझ्याकडं मी आपण ऐका 22 वेळा रक्तदान केलंय. तुम्ही हा 22 वेळा अपंग असून 22 वेळा रक्तदान केलंय. रक्तदान केलंय. मला सांगू का? ऐका, माझ्याकडं सहा रक्तदानाचे पुरस्कार आहेत. आणि सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, ट्रस्ट, हे सगळी ज्या संस्था आहेत ना, त्या सर्वांचे 85 पुरस्कार माझ्याकडे आहेत. 85 तुम्ही घरात आला तर तुम्ही तोंडात बोट घाला. ह्या माणसाला एवढं चाला येत नाही तर ह्यानं काय करून ठेवलं. मुलगा कामाला कुठे आहे? 1000 पेपरमधनं माझे फोटो बातम्या आलेले आहेत. तुमचा मुलगा कुठे कामाला आहे? धर्मजी पत्र कामाला. धन्वंतरी पत्र. चला मुलगी वगैरे मुलगी कोरेगाव दिल्या. एक मुलगा आणि एक मुलगी मला. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आणि बायको आहे. चला एक लोकांच्या कायम स्मरणात राहणार हो हो. हे बाळासाहेब ठाकरे. हे नवं 2 लाख लोकांनी माझे फोटो घेतलेत ना. प्रत्येकाच्या मोबाईलला फोटो आहेत माझे. मुंबईच्या एक पत्रकार होता, त्यानं मला फोन केला. म्हणजे तुम्ही सातारचं बाळासाहेब का? हो म्हणजे. ते म्हणजे तुम्ही मला बाळासाहेबांचा ड्रेस घालून तुम्ही कसं दिसताय ते मला बघायचं आहे. आणि तुम्ही ड्रेस घालून जर का मला बाळासाहेबांचा फक्त दिसला तर मला मी तुमची व्हिडिओ मुलाखत घेतो. म्हणजे आमच्या सुनबाईच्या मोठा मोबाईल आहे त्यांचा सुनबाईचा. त्याच्यावर मुंबईवरनं माझ्याशी मुलाखत घेतली. आणि मी त्याच्या कार्यक्रमाला मुलाखत इतकी भारी दिलेली नाही. आणि माझं शेजारी होता बाळासाहेबांचं ते कुठलं दादरला आहे ते स्मारक नाही. दादरला ते नाही शिवसेना भवन. शिवसेना भवन. त्या शिवसेना भवनचं मागं पोस्टर टाकलं. आणि त्याच्यापाशी मी खुर्ची बसले. असं माझा सीन केला. अख्ख्या मुंबईत आणि अख्ख्या महाराष्ट्रात ती प्रसिद्ध. तुम्ही बाळासाहेबांवर तेवढं प्रेम का करता? काय बाळासाहेबांमधलं तुम्हाला काय नेमकं आवडतं? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं. काय का? म्हणजे मराठी माणसामध्ये मराठी स्वाभिमानाची प्रेरणाने ज्योत जागी केली असेल कुणी तर ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं. तुम्हाला त्यांच्यातलं काय नेमकं आवडलं की तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला? त्यांनी वारी वस्तूवर भागवा पोस्ट केला पहिली गोष्ट. आणि पहिलं काही शिवसेनेत काही 100-200 माणसं होती. 5-6 माणसंच होती. आणि एकटे बाळासाहेब 1966 का त्याला तेव्हापासनं तिथे एक 20 माणसं होती कार्यकर्ते त्यांचे. आता कसं झालंय त्यांच्या त्या सर्व भाषणामुळं सगळ्याची भाषणं लागली. तर ते बसलेली माणसं काय ऐकायचं नाही. बाळासाहेब आले. माझ्या मातांनो बंधू माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, मातांनो हे आवडलं तुम्हाला? हो हे आवडलं. आणि वारी वस्तू भागवा पोस्ट केला. आणि शून्य माणूस त्यांनी जागा केला. शून्य माणूस ज्याला कोणी फिरत नव्हतं त्याला कोण. आता हे सगळं झालं म्हणजे तुम्ही अगदी शिवसेनेच्या उदयापासून म्हणजे जन्मापासून हो शिवसेनेला लागलेल्या फुटीच्या ग्रहणापर्यंत तुम्ही साक्षीदार आहे. आता शिवसेना फुटलेली आहे. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब त्यांचा गट वेगळा झालाय. आणि बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव
माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा गट वेगळा झाला. उभाटा तुम्हाला आता काय वाटतं नेमकं हे दोन गट वेगळे झाले तुम्हाला काय वाटतं? हे मला नको होतं व्हायला. कारण बाळासाहेबांनी कसं आहे कोणाच्या मांडी लावून त्यांच्यात मिसाळे नाही, कुठल्या पक्षात मिसाळे का माझी शिवसेना मी शिवसेनेचा म्हणजे युती केली असली तर मी हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. आणि हे पक्षप्रमुख करून तुम्ही मला तुमच्या पक्षात द्या आणि मला पण मुख्यमंत्रीपद पदावून घ्या असं कधीच कुणाला त्यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी कधी मुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवली नाही. म्हणजे एकंदरीत काय आहे मुंबई सारख्या ठिकाणी आज गुजराती मारवाड्यांचं जे प्रभुत्व वाढत चाललंय म्हणजे अगदी सहज एकमेकाला पण मस्करीने म्हणतो नाही का. म्हणजे मुंबई तुमची भांडी घासा आमची अशी अमराठी लोक आहेत चेष्टेने बोलतात आणि त्यातलं मन केली त्यातला स्वाभिमान जागा करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं बरोबर ना. मात्र आता जी काही पडझड चाललेली आहे उभाटा गट शिंदे गट मग त्याच्यातून राज ठाकरे साहेब बाहेर गेले तो वेगळा गट एकंदरीत तुम्हाला अपेक्षा तर काय समजा आता लोकसभा झाली हे कशामुळे झालं सांगू का? उद्धव साहेबांच्या हिकेखोरपणामुळे उद्धव साहेबांच्या हिकेखोरपणामुळे सगळं हे घडलं. म्हणजे उद्धव साहेबांनी स्वतः स्वभाव बदलला पाहिजे तुम्हाला मान्य. आणि ते राज ठाकरे हे एकत्र होते पण बाळासाहेबांना जर का राज आवडला आणि राज जर का माझ्यापेक्षा मोठा झाला तर ते मोठा तो व्हायला नको म्हणून त्याला घराबाहेर काढला. कोणी काढला? उद्धव साहेबांनी त्याला बाहेर काढला आणि म्हणून उद्धव साहेबांनी मनसे मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार केली. आणि मला तुमचं काय नको, मला तुमची संपत्ती नको, मला तुमच्या शिवसेनेवर काही घेऊ नका. आणि चपल्या घातल्याने जे बाहेर पडले ते पुन्हा शिवसेनेत आले नाही आणि उद्धवजीचा मुखा कधी घेतला नाही त्यांनी घेतला नाही. तुम्हाला हे म्हणायचं का बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमानीपणा उद्धव साहेबांपेक्षा राज ठाकरे साहेबांमध्ये जास्त आहे? जास्त राज ठाकरेंचा असंच म्हणायचं तुम्हाला? हो असंच म्हणायचं. आणि का म्हणायचं आहे तर कुठेही मुंबईत दंगल झाली ना तर राज तिथं जात्यात आणि काय असं नुसतं राज तिथं गेली की सगळे गप थोडी कॅप होतं. राजमध्ये ताकद आहे. तुम्ही मला ओळखता बाबा? नाही ओळख. माझं नाव माहिती आहे? मी संजय गाडे RTIचा आठवले साहेबांचा नाही रासू गवई साहेब तुम्ही ऐकून असाल. गवई साहेबांचे चिरंजीव माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो. नाव ऐकून आमचे युवकचे अध्यक्ष पेपरला येतं रासू गवई यांचं. हा मी आता निवडणूक लढवली ना लोकसभेची निवडणूक झाली ना आपले छत्रपती उदयनराजे भोसले माजी मंत्री शशिकांत शिंदे साहेब आणि तिसरा मी होतो. लढत आमच्या तिघातच झाली. 1 नंबरला छत्रपती उदयनराजे आलेत निवडून. तुम्ही राजेंद्र मतील? अरे वा. म्हणजे तुम्ही 1 नंबर राजेंद्र मतील ती निवडून आली तुमच्या मतावर 5 मतं दिली म्हणून तर शशिकांत शिंदे साहेब 2 नंबरला राहिले आणि मी 3 नंबरला राहिलो ना. असं झालं ना बाबा. आणि शिवसेने खोटं बोलतच नाही ना. कडवट शिवसेने खोटं बोलत नाही. मी निवडणूक लढवली मला 37,062 मतं पडली. 1 नंबरला उदयनराजे राहिलेत 2 नंबरला शिंदे साहेब राहिले 3 नंबरला मी राहिलो. आणि म्हणून मला येताना बघितलं हे आपले पत्रकार आहेत. आणि ऐका शेरी काय मी बाळासाहेबांसारखा दिसतो म्हणून इथं उद्धव एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. इथं कार्यालय आहे निलेश मोरे. त्या निलेश मोरेनी हे मला करून दिले. अच्छा म्हणजे निलेश मोरे सुद्धा शिवसेनेतच आहेत का? शिंदे गटाचे निलेश मोरे शिवसैनिक आहेत त्यांनी तुम्हाला हे बोलून दिले नाही का. चला चांगली बात झाली किमान या त्याला आपण पुढं बसणार भाग असणार शिवसेना तो वोट कसा पाहिजे होता असा मला वोट पाहिजे होता. म्हणून मी काय केलं ते पट्ट्या विकत आणल्या जे फॅब्रिकेटेड सगळं पाडून त्याला पुस्तक घालून घेऊन मस्त पैसे लावलं. बाळासाहेबांचं नाव सुद्धा तुमच्या पाठीशीच पाहिजे. नाही तुमच्या तळमळीला कर्तृत्वाला मनपूर्वक सलाम.
जय महाराष्ट्र म्हणतो. हे पत्रकार आहेत रिपब्लिक यूट्यूब चॅनलचे पत्रकार आहेत आशुतोष वाघमोडे. आणि मुद्दामून तुम्ही समोरून आला. चला म्हटलं बाबांचं नेमकं चाललंय काय. लोकमतचा वर्धापन दिन आहे. आज लोकमतचा वर्धापन अलंकार हल्ला अलंकार हरकत नाही बाबा. पोलीस कर्मचारी केंद्रामध्ये मात्र आमच्या RPI कडून तुम्हाला शतायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, चांगलं आयुष्य लाभो त्या आम्ही भगवंताची मी प्रार्थना करतो. शक्य झालंच मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष. तुमची ही खंत जी आहे ना ती उद्धव साहेब म्हणा किंवा राजसाहेब म्हणा किंवा उद्धव साहेबांचे चिरंजीव आदित्य ठाकरे साहेब म्हणा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करून जेणेकरून तुमची दखल घेऊन शुभेच्छाचं एखादं पत्र तुम्हाला 2 वेळेचं येईल आणि केलेल्या कामाचं तुमचं चीज. मग माझं स्वप्न साकार झालं. मला त्यांच्याकडे काही नको, लाखो रुपये नाही, काही नको. फक्त मला 4 आता तुम्ही कसं माझं कौतुक केलं हेच मला पाहिजे. मी आता इथं का थांबलो. तुम्ही मग पोट बघून माझं कौतुक केलं आणि हे कौतुक केलं ना तर त्यांनी तुम्हाला आज्ञा दिली. बाळासाहेबांनी वरून आज्ञा दिली तुम्हाला. माझा माणूस आहे. वय किती म्हटलं. 72 वयाची हे आहेत सातारचे बाळासाहेब ठाकरे जे उर्फ भगवानराव शेवडे. शिवसेनेचा गमत दाखवतो. बाळासाहेबांची गमत दाखवतो. माझ्या शिवसेनेचा मोठा फॉर्म सुद्धा आहे. त्यांनी का शिवसेनेचा कार्यक्रम असला तर दाखवले आपले साधं दाखले आता दाखवतो. बाळासाहेबांच्या ॲक्शन दाखवतो. ज्या जय महाराष्ट्र. चला धन्यवाद. एक हातात पुन्हा सगळं मी टीव्ही बघून मी शिकलोय. मला कधी काय ज्ञान दिलं नाही काय नाही. कुठल्या गेला होता का नाही ना. आणि हे जे आता तुम्हाला दाखवले ना हे फोटो राजनं बघितलं, उद्धवनं बघितलं, आदित्यनं बघितलं, स्वतः बाळासाहेबांनी बघितलं. आजारी असताना त्यांनी पोस्टानं रजिस्टर केलं होतं. रजिस्टर काय केलं होतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्री कलानगर वांद्रे मुंबई आणि 4006 असा नंबर सुद्धा घालून पिनकोड नंबर घालून पण एकाही 11 रजिस्टरला अशी मला सही आलं नाही की पुढच्या रजिस्टर कोणीच नाही. त्यावेळेला बाळासाहेब सुद्धा जिवंत. काका काय होतं माहिती आहे का. आता तुम्हाला काकाच म्हटलं पाहिजे कारण बाळासाहेब म्हणून नाव घेण्याची आमची पात्रता नाही. त्या मोठ्या व्यक्तीचा नावानं आम्ही बोलणं ती आमची पात्रता नाही. पण काका कुणीतरी मातीत गाडून घेत असतो. एखादा दाना मातीत काढून घेतो तेव्हा पीक चांगलं येतं. आता तुम्हाला मुंबईला बरीच माणसं आहे पण ती नाही कुणाकडे उद्धव काय तर तो जो माणूस होता ती खरी शिवसेना ही शिवसेना नाही. म्हणजे उद्धव साहेबांची खरी शिवसेना ती शिवसेना खरी. शिंदे साहेबांची शिवसेना खरी नाही. तुम्ही काय बी मला मुख्यमंत्री होण्या अगदी कुठल्याही पदावर जाऊन जाऊ द्या तरी बाळासाहेबांची शिवसेना येणार नाही. चला ठीक आहे धन्यवाद. आपल्याशी 2 मिनिटं गप्पा मारल्या समाधान वाटलं. काय तुमचा फोन नंबर घेतो आम्ही. आणि काय झालं लोक मला विचारतात मी ऐका असा ड्रेस घातला ना असा ड्रेस घातला तिकडे फिरलो तर लोक काय म्हणतात हो बाळासाहेब मी पॅन्ट शर्ट तुम्ही घालू नका तुम्हाला हे असं ऐका हां तुम्हाला भगवत पाहिजे भगवा न घालता तुम्ही असले कपडे घालून नका. चला काका रजा घेतो. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नाही मला मोबाईल नंबर